जालन्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर, भोकरदन, जालना, अंबड, जाफराबाद या तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस पडतोय आणि गहू, हरभरा, ज्वारी या पिकांना पावसाचा दिलासा मिळत असला तरी कापूस या पिकाला मात्र पावसाचा फटका बसलाय। तर संभाजीनगरमध्ये मध्यरात्री अवकाळी पावसानं हजेरी लावली। नाशिक जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसानं तडाखा दिलेला आहे। नाशिकच्या येवला, सिन्नर, निफाड या भागामध्ये काल अवकाळी पाऊस झाला आणि या पावसामुळे द्राक्ष, कांदा आणि रब्बी हंगामातल्या मक्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। काही पिकांना याचा निश्चितच मोठा फटका आहे। काही पिकांना जरी दिलासा असला तरी हा अवकाळी पाऊस आहे। ऐन डिसेंबर महिन्यामध्ये हा पाऊस पडलेला आहे, त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांचं बजेट सुद्धा आता कोलमडलेलं आहे। त्यांनी जे नियोजन केलेलं होतं ते बिघडलेलं आहे। नाशिकमध्ये येवला, सिन्नर, निफाड या भागामध्ये काल जोरदार अवकाळी पाऊस झाला। शेतांमध्ये पाणी साचलेलं दिसतंय। या पावसामुळे द्राक्ष, कांदा आणि रब्बी हंगामातल्या मक्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। फळ पिकांना याचा फटका बसतोच आहे। काही पिकांना, रब्बी हंगामातल्या पिकांना सुद्धा फटका आहे। तर ज्या भागामध्ये कापूस आहे अशा भागातल्या शेतकऱ्यांची चिंता आता आणखी वाढली आहे, कारण कापूस आता भिजलाय आणि अवकाळी पावसाचा हा निश्चितच मोठा तडाखा म्हणावा लागेल।